जालना तालुक्यातील नूतनवाडी येथील स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण काढण्याची जोशी समाजाची मागणी। नूतनवाडी येथील जोशी समाजाचे तहसीलदारांना निवेदन। आज दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील नूतनवाडी येथे जोशी समाजाच्या जागेवर अतिक्रमण केलं असून त्या जागेवर जनावरांचा कोठा केला आहे। बाजूला जिल्हा परिषद शाळा स्मशानभूमीसाठी मोकळी करण्याची मागणी जोशी समाजानं केली आहे। जालन्याचे तहसीलदार छाया पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे। या निवेदनावर विकी काळे, संतोष गंगावणे, सदानंद गोरडे आदींच्या स्वाक्षरी आहेत। काय निवेदन दिलेले? निवेदन असं दिलेलं आहे की आज तिथं आमची हिंदू जोशी समाजाची 10 गुंठे जी रेकॉर्डला आहे, सातबाऱ्याला वगैरे अशी स्मशानभूमी आहे जिथं आम्ही परंपरागतरित्या 50 वर्षापासून आमची दफनविधीची जी पद्धत आहे ती अवलंबतो। तिथं आमची कमीत कमी 20 ते 25 समाधी आहे, पण तिथं काही समाजकंटक किंवा काही दुसरे समाजकंटकाने आजच्या 10-12 वर्षापासून अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अतिक्रमणासोबत ते तिथं जे असलेले समाधी आहेत त्यांची बी विटंबना व्हायला लागली। त्यांच्यावर शेण टाकलं चाललं आणि आजूबाजूला शाळा आहे, गव्हर्नमेंट शाळा आहे, सरकारी शाळा, त्या लेकरांना सुद्धा त्रास व्हायला लागला। घडी प्रशासनाला आम्ही याच्या अगोदरही 10-15 वर्षा अगोदर भरपूर निवेदन दिलेले होते, पण प्रशासनाकडून त्याची कारवाई करण्यात आलेली नाही आणि ते गुंड प्रवृत्तीचे किंवा ऐकण्यासारखे लोक नसल्यामुळं वैयक्तिक भांडणं वादविवादाच्या हिशोबानं आमची प्रशासनाला विनंती आहे की जी आमची रेकॉर्डला असलेली स्मशानभूमी तिथं आज रोजी साफसफाई करून या अतिक्रमित लोकांना उठवून तिथं कंपाऊंड घेण्यात यावे आणि आमच्या जोशी समाजाच्या स्मशानभूमीला मुक्त करण्यात यावे। काय नाव आपलं? माझं नाव संतोष भीमराव गंगावणे, मी तिथलचाच तातेवाडीचा रहिवासी आहे, पिरपिंपळगाव। आणि जी आमची स्मशानभूमी ही नूतनवाडी वसाहतमध्ये गट नंबर 32 मध्ये निवेदन दिलं तहसीलदाराला? तहसीलला मी नियोजन दिलं, बाबा आमची समाजाची स्मशानभूमी आहे तिथं विटंबना व्हायला लागली। तिथं आई वडील आमचे जे पूर्वज आहे तिथं काढले, त्याच्यावरती शेण वगैरे जसं नाली गोठा वगैरे भीती दगड टाकेले, त्याच्यावरती शेण वगैरे तर आम्हाला ते विचित्र वाटायला लागलं। तर आम्ही सांगितलं बाबा, त्या माणसाला सांगायला गेलं तिथं धमकी वगैरे देतो, परत हे करतो। त्याच्यानंतर आम्ही अर्ज सरपंचाला दिला, ग्रामपंचायतला दिला, ग्रामपंचायतवाले काही त्याच्यावरती ऑप्शन गेला नाही। त्याच्यानंतर एक तहसीललाही दिला जाऊन, आता मॅडमकडे दिलेला आहे, मॅडम काय करते कारवाई आता मॅडमवर डिपेंड आहे। कुठल्या गावचा विषय? हा गावचा विषय हा पिंपळगाव, तातेवाडी शिवार, नितनवाडी वस्ती। काय नाव आपलं? विकास काळे, जोशी समाज। विकास काळे। काय निवेदन दिले? निवेदन आहे असं की आमच्या जोशी समाजाची स्मशानभूमी आहे तिथं काही 2-3 व्यक्तीने अतिक्रमण करून सनी तिथं समाधीवर शेण वगैरे कचरा टाकून सनी त्याची विटंबना करत आहे। त्यामुळं सरकारला आमची एवढी विनंती आहे की तेवढी अतिक्रमण हटवून सनी आमची स्मशानभूमी 10 गुंठे जागा ही रिकामी करून आम्हाला द्यावी। काय नाव आपलं? सदानंद गुलाबराव गोंडे।